देवाने आपल्याला एवढं भरभरून दिलं ना की त्याच्या बदल्यात आपण कितीही केलं ना तरी सुद्धा ते कमीच आहे। तसं मी जास्त देवदेव तर काही करत नाही, पण ज्या काही मोजक्या गोष्टी असतात ना त्या मी करत असते। आता माझ्याकडे घट बसलेले आहेत आणि आज आहे नवमी, तर मला ना आज देवीची ओटी भरायची आहे, सोबतच परड्या भरण्यासाठी मंदिरात सुद्धा जायचं आहे। म्हणून तीच सगळी स्वयंपाकाची तयारी चालू होती। आज पुरणाचा स्वयंपाक आहे, सोबत कढी, आमटी, भजे जे काही असतं ते सगळं स्वयंपाकाचं पटापट आवरून घेतलं। मंदिरात जाण्याची सगळी तयारी केली। इथे परड्याचं जे काही साहित्य होतं ते काढून ठेवलं। बाजूलाच मनूसाठी नाश्ता बनवला, तिला खाऊ घातले। यांच्यासाठी रात्रीचीच खिचडी होती तीच गरम करून दिली आणि त्यानंतर बाकी हे सगळं घरातलं आवरून ना इथे तयार व्हायला लागले। आज मंदिरात जायचं होतं तर म्हटलं चला सिंपल अशी एक साडी नेसूयात। सोबतच मनूला सुद्धा असं गोडगोड तयार केलं। पूर्णाच्या 21 दिव्यांनी सगळ्यांनी मिळून घरीच आरती केली। छान वाटतं असं आरती वगैरे केलं की आणि एकदम प्रसन्न वातावरण झालेलं। त्याच्यानंतर नैवेद्य भरले आणि मंदिरात जाण्याची तयारी केली। घरच्या देवांना अगोदर नैवेद्य दाखवला आणि सगळेजण मंदिरात जायला निघालो। आता मागच्या वेळी तुम्ही एक सजेशन दिलं होतं की लिफ्टमध्ये बसल्याच्या नंतर मनूला असं धरायला सांगत जा आणि ते ती बरोबर शिकली आहे। मंदिरात गेले, देवीची ओटी भरली, परड्या भरल्या आणि त्याच्यानंतर यांच्या फ्रेंडकडे जायचं होतं। तर आमच्या सोसायटीमध्येच त्यांचे फ्रेंड पण आहेत, तर त्यांच्याकडे गेलो आणि घरी येऊन मस्त असं जेवण केलं। चलो बाय।